गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. खूप दिवसांनी परत आज एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. हा व्हिडिओ जो आहे तो भारतीय राज्यघटना आणि त्या भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये या विषयावरती बनवलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच यामुळे भर पडेल. तर आपला जो विषय आहे आजचा, भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये, ही आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. 1950 साली 26 जानेवारी 1950 ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो, त्या दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि संपूर्ण भारत जो आहे तो लोकशाही प्रधान देश म्हणून आपण त्या ठिकाणी भारत देशात आणि भारत देशातील जी एकंदर यंत्रणा आहे, कायदेशीर यंत्रणा, त्या कायदेशीर यंत्रणेला अंमलबजावणीत आणण्याची सुरुवात केली. आता ही जी राज्यघटना आहे, ही राज्यघटना जी मूळ स्वरूपात होती, त्याच्यामध्ये आपणा सर्वांना माहीत असेल 395 अनुच्छेद होते, 8 सूची होत्या आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी 22 भागामध्ये ही राज्यघटना विभागलेली होती. जगामधल्या जेवढे पण लोकशाही प्रधान देश आहेत, त्या सर्वांमध्ये आपली जी राज्यघटना आहे ती सर्वात मोठी राज्यघटना म्हणून जिचा गौरव केला जातो. तर या राज्यघटनेच्या संदर्भाने काही ठळक वैशिष्ट्ये कायद्याचे विद्यार्थी, संशोधक म्हणून आपण लक्षात ठेवली पाहिजे. ती कोणती वैशिष्ट्ये आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य आहे की भारतीय राज्यघटना ही आधुनिक आहे. तर आधुनिक राज्यघटना का म्हणायचं? तर भारतीय राज्यघटना जी अंमलात आलेली आहे, जी बनवण्यात आलेली आहे, ती 20व्या शतकाच्या मध्यावधीमध्ये ही राज्यघटना अंमलात आलेली आहे, तिला बनवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्या असं लक्षात येतं की जेवढे पण देश संविधानाने चालतात किंवा ज्या देशामध्ये संविधानिक यंत्रणा अंमलात आलेली आहे, मग ते अमेरिका असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा अन्य कुठलेही देश असतील, त्या देशामध्ये किंवा त्या देशाचे जे अनुभव आहेत, त्यांची संविधानिक पद्धती आणि त्या पद्धतीमध्ये त्यांना जो अनुभव आलेला आहे, त्यांच्यामध्ये जे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं बदल घडलेले आहेत, त्या सर्वांचा अभ्यास करण्याची संधी ही भारताची राज्यघटना तयार करणारे जे आपले सर्व सदस्य असतील, संविधानिक सभेतील सर्व सदस्य असतील किंवा मसुदा समितीचे सदस्य असतील, त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळं प्रदेशातील सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून, विचार करून, त्यावरती त्यांच्या ज्या काही त्रुटी असतील, त्यांचे ज्या काही प्लस पॉईंट असतील, त्या सगळ्यांचा अभ्यास करून जो आहे तो भारतीय राज्यघटनेला त्या ठिकाणी एक संधी मिळालेली आहे की आपल्यामध्ये अशा त्रुटी राहिल्या नाही पाहिजे किंवा आपली जी घटना असेल ती पूर्ण असली पाहिजे, कंप्लीट असली पाहिजे. आणि त्यामुळे पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आपण असं म्हणतो की भारताची राज्यघटना ही आधुनिक राज्यघटना आहे. भारतीय संविधान निर्माते जे होते त्यांना इतर देशातील राज्यघटनांचा अभ्यास करून भारतातील सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती कशी आहे
आणि त्या परिस्थितीला अनुसरून कोणत्या पद्धतीचे त्या ठिकाणी तरतुदी या राज्यघटनेमध्ये असल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने मग त्यांनी काय केलेलं आहे, त्या सर्व तरतुदींचा जो काही समावेश आहे तो आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. आणि म्हणून आपला जो संविधानिक कायदा जो आहे, जो बनलेला आहे, तो एका अर्थाने युनिक लॉ असं आपण त्याला म्हणता येईल. कारण घटना जी असते ती एकंदरच पूर्ण देशाचा कारभार चालवणारी एक मुख्य संस्था असते आणि त्याच्या आधारावरच पूर्ण देश जो आहे तो मार्गक्रमण करत असतो. आणि त्यामुळं जसं तुम्ही लक्षात घेता की संघराज्य पद्धती आहे, ज्याला आपण फेडरलिझम असं म्हणतो, त्यामध्ये अमेरिकासारखा जो देश आहे किंवा कॅनडासारखा जो देश आहे किंवा ऑस्ट्रेलियासारखा जो देश आहे, या देशांच्या संघराज्यीय पद्धतीवरती आपण आपल्या जो राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये तशा पद्धतीच्या तरतुदी त्या ठिकाणी समावेशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूलभूत अधिकार जो अमेरिकन बिल ऑफ राईट्स आहे त्याच्या धर्तीवर त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर घटनेच्या वेगवेगळ्या तरतुदीमध्ये घटना दुरुस्ती कशी करता येईल त्या ज्या तरतुदी आहेत त्या अमेरिकन पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तसेच संसदीय कार्यपद्धती जी आहे ती ब्रिटिश पद्धतीवर आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याचबरोबर मूलभूत अधिकाराचं उल्लंघन जर होत असेल तर त्या ठिकाणी रीट ज्या आहेत त्या रीट त्या ठिकाणी कोर्टाला इश्यू करण्याचा जो अधिकार आहे तो प्रिरोगेटिव्ह रीट्स ही जी संकल्पना आहे ती ब्रिटिश जे कायदे पद्धती आहे त्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी आपण स्वीकारलेली आहे. ऑस्ट्रेलिया हा पण एक देश आहे ज्यामधून आपण जे आर्थिक संबंधाच्या पद्धती आहेत, संघराज्य यामधील आर्थिक संबंधाच्या पद्धती, तसंच ट्रेड आणि कॉमर्स याच्या संदर्भाने ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी त्या ठिकाणी समावेशित करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. भाग 4 जो आहे संविधानामध्ये, तो भाग 4 हे राज्यांना एक मार्गदर्शक सूचना किंवा तत्त्व त्या ठिकाणी दिलेली आहेत. आणि हे भाग 4चं जे मार्गदर्शक तत्त्वांचं जे तरतुदींचं जे भाग आहे किंवा चॅप्टर आहे तो त्या ठिकाणी आयरिश संविधानामधून आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर 1950 पर्यंत किंवा 1947 पर्यंत जी ब्रिटिश रूलर या ठिकाणी जे राज्य करत होते त्यांनीही बऱ्याच पद्धतीने, बऱ्याच अंशाने वेगवेगळे कायदे त्या ठिकाणी निर्माण केलेले होते. आणि त्या कायद्याच्या संदर्भाने आपल्याला हेही अधोरेखित करावं लागेल की 1935चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आहे तो कायदा पण आपल्या राज्यघटनेवरती तेवढाच प्रभाव टाकणारा आहे. आणि म्हणून 1935चा जो कायदा आहे तो कायदा आपल्याला आजही भारतीय राज्यघटनेतील वेगवेगळ्या तरतुदींच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतो. त्याला तुम्ही भारतीय राज्यघटनेचा जनक जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता मी हे जे काही सांगितलं की या देशातून हे घेतलेलं आहे, त्या देशातून ते घेतलेलं आहे, किंवा या तरतुदींचा त्या देशातल्या या तरतुदींचा प्रभाव भारतीय संविधानावर आहे, मग याचा अर्थ असा आहे का की भारतीय संविधान हे केवळ इतर देशांची जी काही राज्यघटना आहेत त्या राज्यघटनेमधून कॉपी केलेलं संविधान आहे, किंवा जसंच्या तसं त्यांचं जे काही राज्यघटना सांगते त्याच धर्तीवरती आपण तयार केलेले आहे? तर तसं मानण्याची, समजण्याची काही गरज नाही. कारण जे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे अधोरेखित केलेलं होतं की ज्यावेळी आपण लक्षात घेतो की सगळ्यात जुने जे देश आहेत ज्यांच्या लिखित संविधानाला
100 किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष उलटून गेलेली आहेत असे जे देश आहेत, उदाहरणार्थ अमेरिका, त्यानंतर तत्वतः सर्व देशांनी त्याच धर्तीवर आपले संविधान बनवले किंवा तयार केले. असे जे देश आहेत की ज्यांच्या देशामध्ये 100 वर्षापूर्वीपासून राज्यघटना अस्तित्वात आहे, जे नवीन देश आले ते त्याच्यानंतर जे देश झालेले आहेत, त्यांनी इन प्रिन्सिपल जर बघायला गेलं तर त्या देशांच्याच धर्तीवर आपली राज्यघटना जी आहे ती त्या ठिकाणी तयार केलेली आहे किंवा बनवलेली आहे. आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की एकंदर जगामध्ये जेवढे पण लिखित स्वरूपामध्ये राज्यघटना आपल्याला बघायला मिळते, त्या राज्यघटनेचा जो बेसिक गाभा जो आहे तो गाभा हा ओघाने सारखा किंवा एकाच धर्तीवरती आधारलेला आपल्याला बघता येईल. मग भारतीय संविधान ज्यावेळी आपण बघतो, हेही त्याच धर्तीवरती आपण तयार केलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण तयार केलेलं आहे. जे इतर देशांच्या संविधानिक कायद्यानुसार ते जरी बनवलेलं असलं, असं जरी असलं तरी हे संविधान हे सर्वात लेट त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी अधोरेखित करतात की ही सगळ्यात लेट संविधान बनवण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला परिस्थितीनुसार दुसऱ्या देशांच्या तुलनेमध्ये त्यांनी जे काही अनुभव घेतलेले आहेत त्या अनुभवाचा आधार घेऊन आपल्या संविधानिक ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करण्याची गरज आहे, कुठल्या तरतुदींची आवश्यकता आहे, कुठल्या तरतुदींना महत्त्व देण्याची गरज आहे, हा सगळा अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्या राज्यघटनेची जी संकल्पना आहे ती साकारण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे डायरेक्टली आपण असं म्हणू शकत नाही की आपण काय केलेलं आहे की संविधान जे आहे ते इतर देशांच्या ज्या काही राज्यघटना आहेत त्याच्यामधून कॉपी करून त्या ठिकाणी बनवलेलं आहे. आता जे दुसरं जे वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानाचं, त्याला आपण म्हणतो लिखित संविधान. आता भारतीय संविधान हे दीर्घ सविस्तर कायदा म्हणून ओळखला जातो आणि म्हणून मूळ स्वरूपात यामध्ये 395 अनुच्छेद, 22 भाग आणि 8 सूची या तयार करण्यात आलेल्या होत्या. आज आपण जर भारतीय संविधानाकडे बघितलं तर आपल्या लक्षात येतं की वेळोवेळी त्या ठिकाणी घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि आज त्या अनुच्छेदांची जी संख्या आहे ती 448 झालेली आहे. 12 सूची त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 25 भागामध्ये हे संविधान जे आहे ते विभागलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून हे संविधान जे आहे ते व्यापक स्वरूपात आपल्याला आज बघायला मिळतं. आता संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठं आणि सविस्तर जर संविधानिक कायदा कोणता असेल तर तो भारतीय संविधानाचा आहे. याची कारणं काय आहेत तर संविधान केंद्र व राज्य यांची संरचना जी आहे, याची जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर देण्याचं काम आपल्याला कळतं. त्याचबरोबर केंद्र व राज्य, संघराज्य यांचे जे संबंध आहेत त्या संबंधावरती ते सविस्तर तरतुदी देण्याचं काम त्या ठिकाणी करतं. त्याचबरोबर जे ब्रिटिश जे गव्हर्मेंट होतं त्या ब्रिटिश संविधानातील बरेचसे अलिखित जे प्रघात आहेत, कन्व्हेन्शन आहेत, ते संविधानामध्ये लिखित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पार्लमेंटरी प्रोसिजर आहे. तर या सगळ्या कन्व्हेन्शनचा जो उल्लेख आहे तो एक्सप्रेस मॅनरमध्ये भारतीय संविधानामध्ये आपल्याला बघायला मिळतो. SC, ST, मायनॉरिटी या ज्या काही कम्युनिटी आहेत यांच्या संदर्भातले, त्यांच्या संरक्षणासंदर्भातले वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या सविस्तररित्या आपल्याला भारतीय संविधानामध्ये बघायला मिळतात. मग ते रिझर्वेशन असेल, फंडामेंटल राईट्स असतील, पॉलिटिकल रिझर्वेशन असतील, या संदर्भामध्ये
सविस्तर उहापोह जो आहे तो भारतीय संविधानाने केलेला आहे. भाग 4 जो पहिल्यांदा अगोदर मी तुम्हाला सांगितलं की जो समाज कल्याणासाठी समाजाचा जो काही इंटरेस्ट आहे, हित आहे, ते जोपासण्यासाठी त्या ठिकाणी भाग 4 जो आहे तो भारतीय संविधानामध्ये समावेशित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नागरिकते संदर्भातील तरतुदी आहेत, भाषेसंदर्भातील तरतुदी आहेत, सरकारी सेवा, निवडणूक प्रक्रिया यांचा देखील भारतीय संविधानामध्ये सविस्तररित्या उल्लेख आपल्याला सापडतो. मग या सगळ्यांची जी सविस्तर मांडणी जी आहे ती मांडणी संविधानामध्ये आलेली आहे आणि त्या ओघानेच मग संविधान जे आहे ते एक बल्की डॉक्युमेंट या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं. त्याचा जो व्याप आहे तो व्याप वाढल्याचं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून आपण म्हणतो की भारतीय संविधान जे आहे तो जगातल्या इतर देशांच्या तुलनेमध्ये हा एक मोठा सविस्तर एक्सप्लेनेटरी कायदा जो आहे तो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. त्याला एक्सप्लेनेटरी का म्हणायचं? प्रत्येक ऑर्गन ऑफ द गव्हर्नमेंट, सरकारचं प्रत्येक अंग आणि त्यांची कार्यशैली, त्यांच्या पॉवर, अधिकार, त्यांच्यावरती असणारे अंकुश, या सगळ्यांची सविस्तर मांडणी जी आहे ती भारतीय संविधानामध्ये आलेली आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाचं जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते आहे हे लिखित स्वरूपाचं संविधान आहे. त्याचबरोबर भारतीय संविधान यामध्ये जे पहिलं जे पेज आहे, पान आहे, ते प्रस्तावनेचं आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल असं म्हणतो. ही प्रिॲम्बल ही जी संकल्पना आहे तीही त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करतो. आणि म्हणून या प्रिॲम्बलमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? तर हे संविधान कुणी बनवलं, त्याचा सोर्स कोण आहे? तर त्याची पहिलीच लाईन सांगते की आम्ही भारतीय लोक, हे लोकांनी बनवलेलं आहे. लोकांनी हे लोकांसाठी अंगीकृत केलेलं संविधान आहे. त्याचबरोबर या संविधानाचा उद्देश काय आहे? तर याचा उद्देश आहे की त्या ठिकाणी न्याय असला पाहिजे, स्वतंत्रता असली पाहिजे, त्याचबरोबर त्या ठिकाणी समानता असली पाहिजे. हे काही ठळक उद्दिष्टे जी आहेत ती त्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर या प्रस्तावनेमध्ये इनॅक्टिंग क्लॉज जे आहे, त्याला आपण म्हणतो की अंमलबजावणीत हे संविधान आणण्यासाठी जी तरतूद आहे ती तरतूद आपल्याला शेवटच्या ओळींमध्ये जर प्रिॲम्बल तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. जसं आपण म्हणतो की वी डू हेअर बाय इन आवर कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली अडॉप्ट, इनॅक्ट अँड गिव्ह टू आवर सेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन. या ओळी काय सांगतात की आम्ही स्वतः आमच्या संविधानिक सभेमध्ये हे संविधान अंगीकृत करतो, अंमलबजावणीत आणतो आणि स्वतःला ते अर्पण करतो. अशा पद्धतीची जी इनॅक्टिंग क्लॉजची जी रचना आहे ती त्या प्रिॲम्बलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पण हे संविधान जे आहे ते अशा स्वरूपाचं एक कायदेशीर दस्तऐवज आहे की ज्याच्यामध्ये लोकांनी लोकांसाठी बनवलेलं, लोकसंमतीनं बनवलेलं हे कायद्याचं दस्तऐवज आहे. आणि म्हणून लोक हे या संविधान निर्मितीचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. आणि या प्रिॲम्बलमध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, त्याचबरोबर लोकशाही युक्त असं हे गणराज्य जे आहे ते निर्माण करण्यासाठी हे संविधान जे आहे ते त्या ठिकाणी तरतुदी देतं, हे अधोरेखित करण्यात आलेलं आहे. संधीची समानता, त्याचबरोबर वेगवेगळ्या जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचं संरक्षण,
त्याचबरोबर भारताची एकता, एकात्मता या गोष्टीही या प्रस्तावनेमध्ये अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत. तर संविधान किंवा संविधानाचा कायदा जो आहे तो भविष्यामध्ये कोणत्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे याची ब्ल्यूप्रिंट जी आहे ती ब्ल्यूप्रिंट आपल्याला त्या प्रस्तावनेमध्ये बघायला मिळते. आणि अपेक्षित हे आहे की 1950 नंतर जो या ठिकाणी कायद्याचा जो काही भाग आहे किंवा कायद्याचं जे काही राज्य आहे ते या प्रस्तावनेमध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसार किंवा त्या उद्दिष्टांना अचीव करण्यासाठी त्या ठिकाणी कार्यरत राहील असं त्या प्रस्तावनेसाठी किंवा प्रस्तावनेमध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता हे संविधान जे आहे हे संविधान समाजवादी राज्य या ठिकाणी निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे. समाजवादी राज्य हे पण भारतीय संविधानाचं एक मूळ वैशिष्ट्य समजलं जातं. आता यावेळी आपण लक्षात घेतो की समाजवादी राज्य म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये जी संपत्ती सत्ता जी असते ती सर्वांची असते. त्या ठिकाणी खाजगी मालमत्ता किंवा खाजगी स्वरूपातील कुठलीही संपत्ती धारण करणे या संकल्पनेला कुठेही थारा नसतो. तर स्टेट ओनरशिप या संकल्पनेखाली आपण समाजवादी राज्य बघतो. पण भारतीय संविधानाने जे समाजवादी राज्याची कल्पना केलेली आहे त्याच्यामध्ये पब्लिक अंडरटेकिंग आणि प्रायव्हेट अंडरटेकिंग या दोघांनाही तेवढ्याच पद्धतीनं किंवा तेवढ्याच प्रकर्षानं त्या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे. आणि म्हणून समाजवादी राज्य जे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित आहे त्याच्यामध्ये मिक्स इकॉनॉमी ही संकल्पना किंवा त्या संकल्पनेचा अंगीकार आपण केलेला आहे. ज्यावेळी आपण 1950ची परिस्थिती लक्षात घेतो की ज्याच्यामध्ये असमानतेचा समाज आहे, वेगवेगळ्या कम्युनिटीमध्ये, कास्टमध्ये, धर्मामध्ये विखुरलेला समाज आहे आणि या संपूर्ण समाजाला जर समान पातळीवरती, समतेच्या पातळीवरती जर एकत्रित आणायचं असेल तर त्या ठिकाणी ज्या खाजगी यंत्रणा आहेत त्यांनाही त्या ठिकाणी तेवढाच वाव दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या सार्वजनिक संस्था असतील, सार्वजनिक महामंडळे असतील त्यांनाही त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि म्हणून समाजवादी राज्य ही संकल्पना जी आहे ती भारतीय संविधानाच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये आपण त्याचा उल्लेख करतो. त्याचबरोबर कल्याणकारी राज्य हेही भारतीय संविधानाचं मूळ वैशिष्ट्य आहे. कल्याणकारी राज्य हा संविधानाचा आत्मा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपण लक्षात घेतो की भारतीय समाज हा रूढीवादी समाज आहे की ज्याच्यामध्ये गरिबी आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या धार्मिक विषयावरती समाज भिन्न स्वरूपामध्ये विभागलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक पातळीवरती वेगवेगळ्या जाती आणि त्या जातींमध्ये असलेले वेगवेगळे निर्बंध या सर्व गोष्टींनी भारतीय समाज हा जखडलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोककल्याणकारी कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आणणं आणि संपूर्ण समाजाला त्याचा विकास करण्यासाठी या सर्व निर्बंधाच्या पलीकडे जाऊन एक विकसित देश बनवण्यासाठी असा जो कायदा आवश्यक आहे तो कायदा त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या रूपामध्ये 1950ला आपण अंगीकृत केलेला आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाचा जो मेन उद्देश आहे, जो मूळ उद्देश आहे तो कल्याणकारी राज्याची संकल्पना देणारा आहे. आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना देणारा म्हणजे काय,
तर सरकार नावाची जी यंत्रणा असेल, ती सरकार नावाची यंत्रणा त्या ठिकाणी सर्व लोकांची जबाबदारी घेणारी असेल आणि सर्व लोकांचे जे काही प्रश्न असतील, त्यांच्या अडचणी असतील, त्या अडचणी सोडवून त्यांना त्या ठिकाणी न्याय देणं, हे त्या सरकारी यंत्रणेचा मेन उद्देश असेल. अशा स्वरूपाचा जो कायदा आहे तो भारतीय संविधानाने त्या ठिकाणी अंगीकृत केला, अंमलबजावणीत आणला. आणि आपण लक्षात घेतो की 1950 पासून लोककल्याणकारी कायदे त्या ठिकाणी संविधानामुळे अस्तित्वात येऊ लागले. आणि मग हळूहळू जे समाज, जो भारतीय समाज आहे, त्या भारतीय समाजामध्ये त्या पद्धतीनं आपल्याला बदल घडत गेल्याचे त्या ठिकाणी दिसते. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचं जे पुढचं जे वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये आपण भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना करते. कल्पनाच करत नाही तर धर्मनिरपेक्ष राज्य त्या ठिकाणी असलं पाहिजे असं त्या ठिकाणी अधोरेखित करते. आता धर्मनिरपेक्ष, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सेक्युलर नेशन असं म्हणतो, तर ही संकल्पना, हा जो शब्द आहे, तो 1976ला 42व्या घटना दुरुस्तीने संविधानामध्ये त्या ठिकाणी समावेशित करण्यात आला. आणि मग आपल्या असं लक्षात येतं की 1950 ते 1976 या कालावधीमध्ये एक्सप्रेसली सेक्युलर हा शब्द जो आहे तो भारतीय संविधानामध्ये आलेला नव्हता. मग याचा अर्थ असा नाही की आपलं जे संविधान आहे ते 1950 ते 76मध्ये धर्मनिरपेक्ष नव्हतं. मूलभूत अधिकारांचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अनुच्छेद 25, 26, 27, 28 हे जर अनुच्छेद आपण बारकाईने त्याचं जर अवलोकन केलं, अभ्यास केला, तर आपल्याला लक्षात येतं की त्या तरतुदीमध्ये धर्मनिरपेक्षता ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न त्या तरतुदीमध्येच केलेला आहे. आणि म्हणून हे धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व जे आहे ते जरी 1976ला भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आपण समावेशित केलेलं असलं तरीही त्या अगोदरपासूनच भारतीय समाज जो आहे तो धर्मनिरपेक्ष समाजाची संकल्पना मानणारा समाज आहे. मग ते अकबरच्या काळापासून असेल, शिवाजी महाराजांच्या काळापासून असेल, तर ज्यांनी राज्य केलं त्यांनी देखील आपल्या लक्षात येतं की सर्व धर्मासाठी त्या ठिकाणी ते राज्य चालवलेले आहेत. आणि म्हणून भारतीय संविधानाने तोच धागा पकडून त्या ठिकाणी जी समाजरचना, जी संकल्पना त्या ठिकाणी धर्माच्या बाबतीतली अंगीकृत केलेली आहे, ती त्या ठिकाणी धर्मनिरपेक्षता या तत्त्वावरती अंगीकृत केलेली आहे. म्हणजे सरकार म्हणून सरकारला स्वतःचा कुठलाही धर्म नसला पाहिजे, सरकार कुठल्या एका धर्मासाठी काम करणारं नसलं पाहिजे, सरकार कुठल्या एका धर्माच्या बाजूने झुकलेलं नसलं पाहिजे. तर सरकारने काय केलं पाहिजे, सर्व धर्मांना समानतेची जी वागणूक आहे ती त्या ठिकाणी दिली पाहिजे असं आपल्याला त्या ठिकाणी समजतं. आता हे झाले काही मूळ उद्दिष्टे. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येतं की जबाबदार गव्हर्मेंट किंवा रिस्पॉन्सिबल गव्हर्मेंट हे देण्याचं काम पण भारतीय संविधानानं केलेलं आहे. आणि त्यामुळं तेही त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की त्या मूळ वैशिष्ट्यांचा तो भाग आहे. मग संविधान हे संसदीय पद्धतीने केंद्रात व राज्यात सरकार बनवतो. कारण याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की भारतीय संविधानाने जी संरचना केलेली आहे, जे आपल्याला तरतुदी दिलेल्या आहेत, त्या तरतुदीनुसार संसदीय संसदीय पद्धतीनं केंद्रातलं सरकार आपण निवडतो, राज्यातलं सरकार आपण निवडतो. आणि त्यामध्ये मग ते प्रशासन जे आहे ते निवडून दिलेले जे काही आपले जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांच्या त्या आदेशानुसार ते सरकार जे आहे ते निर्णय घेण्याचं काम त्या ठिकाणी करतात.
आणि म्हणून ज्यावेळी आपण हे निवडून आलेले प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवतो, त्यावेळी जे प्रशासन आहे ते प्रशासन त्या संसदेला जबाबदार असते असं त्या ठिकाणी आपण बघतो. ही जी व्यवस्था जी आहे, ही व्यवस्था अमेरिकेच्या राष्ट्रीय पद्धतीपेक्षा वेगळी आहे. कारण तिथं प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, पण त्याच्यापेक्षा आपली जी व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आपल्याला अनुभवायला मिळते. अमेरिकेची जी व्यवस्था आहे ती सत्तेच्या विभाजनावरती आधारलेली आहे, की ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेटिव्ह दे आर कम्प्लिटली डिवायडेड. आणि म्हणून ती जी पद्धती आहे ती पद्धती आणि आपली पद्धती यामध्ये मूळ फरक आहे. तर भारतातली जी व्यवस्था आहे ती प्रशासन, दॅट इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर, यामध्ये सहकार्याची जी काही तत्त्व आहे त्या सहकार्याच्या तत्त्वावरती आधारलेली आहे. आणि म्हणून आपले एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह मेंबर्स जे आहेत ते कॉपरेटिव्ह मॅनरमध्ये त्या ठिकाणी काम करतात, सहकार्याने त्या ठिकाणी काम करतात. मग जे लोक निवडणूक होतात किंवा लोक या ठिकाणी आपले सरकार निवडतात, केंद्रामध्ये असतील राज्यामध्ये असतील, ते लोकप्रतिनिधी निवडून त्या ठिकाणी त्या सरकारची निर्मिती करतात. आणि मग दुसरे जे एक्झिक्युटिव्ह हेड आहेत, मग राष्ट्रपती असतील, ते राष्ट्रपती जे आहेत ते संसद आणि राज्यातील विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभेतील सदस्य यांच्यामार्फत राष्ट्रपतींची निवड त्या ठिकाणी करण्यात येते. आणि मग प्रशासकीय कार्य जे आहेत ते प्रशासकीय कार्य हे पूर्णपणे त्या ठिकाणी राष्ट्रपतीकडे असल्यामुळे ते प्रधानमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाकडून ते काम जे आहे, ते प्रशासकीय कार्य जे आहे ते पार पाडण्याचं त्या ठिकाणी काम करतात. तर अशी ही जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आपल्याला या ठिकाणी दिसते. आणि ते एक जबाबदार सरकार म्हणून आपल्याला हे सगळे जे अधिकारी आहेत, हे सगळे जे सदस्य आहेत, हे सगळे त्या ठिकाणी काम करताना आपल्याला बघायला मिळतात. दे ऑल आर रिस्पॉन्सिबल अल्टिमेटली टू द पीपल्स. हे सगळे जे रिस्पॉन्सिबल आहेत ते लोकांना रिस्पॉन्सिबल आहेत, कारण लोकांनी त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून ह्यांचं जे काम आहे ते संविधानिक ज्या मर्यादा आहेत, संविधानिक जी नीतिमत्ता आहे त्या चाकोरीमध्ये असलं पाहिजे, त्या लिमिटेशनमध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्यांची जी कामं आहेत ती डिलिव्हर केली पाहिजे. असाही एक अलिखित कायदा जो आहे तो भारतीय संविधानाने त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सगळ्या वैशिष्ट्यांच्या सोबतच मूलभूत अधिकाराचं जे तत्त्व आहे ते मूलभूत अधिकाराचं तत्त्वही भारतीय संविधानाचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. भाग 3 जो आहे त्यामध्ये अनुच्छेद 12 ते अनुच्छेद 35 ज्या तरतुदी आहेत त्या मूलभूत अधिकाराच्या तरतुदी म्हणून ओळखल्या जातात. मूलभूत अधिकार म्हणजे काय, की जे नैसर्गिक न्याय तत्वावरती आपल्याला जे अधिकार मिळालेले आहेत, जे कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, ते आपले स्वतःचे आहेत. या धर्तीवरती, या पृथ्वीवरती माणूस जन्माला येतो आणि तो माणूस आहे, त्याने जन्म घेतलेला आहे, तेव्हापासूनच त्याला जे काही अधिकार प्राप्त होतात, जगण्याचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा अधिकार असेल, त्याला आपण मूलभूत अधिकार असं म्हणतो. ते माणसाला जगण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी, स्वतःवरती कोणताही अन्याय होऊ न देण्यासाठी त्या ठिकाणी संविधानामध्ये आलेले आहेत. तो पण संविधानाच्या मूळ वैशिष्ट्यांचा भाग समजला जातो. मग 14, 15, 16 याला समानतेचा अधिकार आपण म्हणतो. तो समानतेचा अधिकार आहे. त्याचबरोबर 19 हे जे अनुच्छेद आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी स्वातंत्र्य दिलेली आहेत. बोलण्याचं स्वातंत्र्य, राहण्याचं स्वातंत्र्य, फिरण्याचं स्वातंत्र्य.
व्यवसायाचं स्वातंत्र्य, हे सगळे स्वातंत्र्य 19मध्ये दिलेले आहेत. 21मध्ये आपल्याला जगण्याचा अधिकार सांगितलेला आहे. 25, 26, 27, 28 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 29, 30मध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्या संदर्भातले मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत. 32मध्ये जे काही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झाल्यानंतर कोणत्या पद्धतीनं आपण कोर्टाकडे, न्यायालयाकडे दाद मागू शकतो, त्या संदर्भातला रीट ज्युरिस्डिक्शनचा जो अधिकार आहे तो अनुच्छेद 32मध्ये देण्यात आलेला आहे. तर हे वेगवेगळे जे कायदे आहेत ते आपल्याला भाग 3मध्ये मूलभूत अधिकाराच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि म्हणून हे मूलभूत अधिकाराचं जे तरतुदींचं जे भाग आहे तो प्रत्येक कायदा शिकणाऱ्या प्रत्येकाने त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय संविधानाचा अभ्यास जो आहे तो पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून तो पण संविधानाच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये आपण त्या ठिकाणी त्याचं वाचन करतो, समावेश करतो. त्याचबरोबर इथली जी समाजव्यवस्था होती ती समाजव्यवस्था जी आहे ती भेदभावाची होती, की ज्याच्यामध्ये आपण आपलेच जे काही बांधव असतील, आपलेच जे काही त्या ठिकाणी समाजातील वेगवेगळे घटक असतील त्यांच्याशी जो भेदभाव या ठिकाणी केला जात होता, मग ते अतिशूद्र किंवा अल्पसंख्याक म्हणून जे असतील त्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी संविधान जे आहे ते मूलभूत अधिकार देण्याचं काम करतं. त्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांचा विकास व्हावा आणि समान पातळीवर इतर समाजाच्या बरोबर त्यांनी यावं यासाठी वेगवेगळ्या तरतुदी त्या ठिकाणी संविधानामध्ये आलेल्या आहेत. मग ते राजकीय आरक्षण असेल किंवा नोकरीमधलं आरक्षण असेल, शिक्षणामधलं आरक्षण असेल किंवा मायनॉरिटी ग्रुप जे आहेत, अल्पसंख्याक जे घटक आहेत त्यांच्या संरक्षणासाठी जे तरतुदी आहेत त्या संविधानामध्ये आलेल्या आहेत. त्याही संविधानाच्या ठळक वैशिष्ट्याचा भाग म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला पाहिजे किंवा त्याचं वाचन केलं पाहिजे. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की सगळ्यात मोठी जी लोकशाही व्यवस्था आहे ती भारतामध्ये आहे. आणि मग ही व्यवस्था ज्यावेळी आपण कार्यान्वित करतो, ज्यावेळी आपण आपले वेगवेगळे जे प्रतिनिधी आहेत ते निवडून देतो आणि त्या निवडून आलेल्या प्रतिनिधीतून आपण आपलं सरकार बनवतो, तर ही यंत्रणा चालवण्यासाठी, निवडणुकीची प्रक्रिया करण्यासाठी भारतीय संविधानाने काय केलेलं आहे की संविधानिक एक प्रकारची संस्था बनवलेली आहे. त्याला आपण निवडणूक आयोग असं म्हणतो, इलेक्शन कमिशन. आणि ती इलेक्शन कंडक्ट करणारी जी यंत्रणा आहे ती पण भारतीय संविधानाचा एक मूळ भाग आहे. आणि त्याच्यामुळं या देशामध्ये इलेक्शन किंवा निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचं जे कॉम्प्लिकेटेड काम आहे, जे किचकट जो कार्याचा भाग आहे तो या निवडणूक आयोगाकडून आपल्याला त्या ठिकाणी परफॉर्म केलेलं आपल्याला दिसतं. आणि वेळोवेळी मग ते त्या पद्धतीनं फ्री अँड फेअर इलेक्शन या देशामध्ये कसे कंडक्ट केले पाहिजेत, त्या अनुषंगाने काय सूचना असल्या पाहिजेत, काय प्रोग्राम असले पाहिजेत, कशा पद्धतीनं जे राज्यामधल्या ज्या निवडणुकीच्या यंत्रणा आहेत त्या ठिकाणी पार पाडल्या पाहिजेत. ही लोकांसाठीची जी यंत्रणा आहे इलेक्शन कमिशनची, ती पण भारतीय संविधानाच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये आपण त्याचाही उल्लेख करतो. त्याचबरोबर भारतीय संविधानामध्ये आपण न्यायपालिकेला पण त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं स्थान देतो. कारण ज्यावेळी कायदे संसदेकडून बनवले जातात, विधानसभेकडून बनवले जातात, ते कायदे जर लोकांच्या कल्याणासाठी नसतील किंवा लोकांच्या हिताचे नसतील तर आपल्या लक्षात येतं की ते कायदे जे आहेत ते आपण त्या ठिकाणी न्यायपालिकेमध्ये त्यांना आव्हान देऊ शकतो. आणि म्हणून ज्युडिशरी इज द प्रोटेक्टर अँड गार्डियन ऑफ राईट्स ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन इन द कंट्री और इन द नेशन. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये युनियन ज्युडिशरी की जी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च, त्याच्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये हायकोर्ट किंवा उच्च न्यायालय आणि त्या उच्च न्यायालयाच्या खाली जी लोअर ज्युडिशरी जी आहे, जी जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर काम करते. आणि मग एकदा संविधानामध्ये आपल्याला अधोरेखित केलेलं दिसतं एक अनुच्छेद 141मध्ये की एकदा जर सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला
तर तो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे, जो निवाडा आहे, तो सर्वच कोर्टावरती त्या ठिकाणी बंधनकारक असतो. आणि मग सर्व जी काही न्यायिक यंत्रणा आहे, त्या यंत्रणांनी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयाच्या आधारावरच त्या ठिकाणी न्याय केला पाहिजे. तर ही जी न्यायपालिकेची यंत्रणा जी आहे, ती यंत्रणाही त्या ठिकाणी भारतीय संविधानाच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करतो. आता ह्या संकल्पना किंवा या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या भारतीय संविधानाला एक वेगळेपण देतात आणि त्यामुळे आपण भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये ज्यावेळी बघतो, त्यावेळी नागरिकता जी आहे तेही भारतीय संविधानाचं एक ठळक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून नागरिकता जी एकेरी नागरिकत्व ज्याला आपण म्हणतो, ते एकेरी नागरिकत्व आपल्याला त्या ठिकाणी बहाल करण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. आपल्याकडं संघराज्यीय पद्धत आहे की ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य हे दोन वेगवेगळ्या पातळीवरती काम करतात, पण नागरिकता जी आहे ती आपण एकच ठेवलेली आहे. आणि म्हणून एकेरी नागरिकत्व हे जे तत्त्व आहे ते पण भारतीय संविधानाच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये आपण त्याची गणना करतो. तर हे काही ठळक वैशिष्ट्ये आहेत जी आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासून त्या ठिकाणी त्याचं अवलोकन करण्याची गरज आहे. आणि जर सुरुवातीलाच तुम्ही या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या तर पुढचा जो काही संविधानाचा अभ्यास करण्याचा जो काही भाग आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सोपा वाटू शकतो. तर या ठिकाणी ह्या गोष्टी सांगून मी हा व्हिडिओ थांबवतो. अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि यामधून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ज्या भारतीय संविधानाच्या संदर्भातल्या असतील त्याचं अवलोकन झालं असेल, त्याची माहिती मिळाली असेल. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.